मुंबईचा जो मराठी मतदार आहे असं म्हटलं जातं की साधारण हा आता एक 33 ते 34% हा राहिलेला आहे. बाकीचा इतर भाषिक किंवा गैर मराठी असा मतदार हा वाढलेला आहे. तर ह्या ग्राफकडे आपण कसं पाहता आणि मधल्या काळामध्ये म्हणजे मला वाटतं साधारण एक 2 दशकांमध्ये हळू ही संख्या कमी होत गेलेली आहे. नाही आणि ही परिस्थिती काय आज पॅन आली मुंबई आहे. नाही, ही परिस्थिती आज आली असतलं नाही. एक काळ होता की आपण हिंदी भाषिकांच्या बद्दल बोलायचो. उपनगरामध्ये ती लोकसंख्या वाढायची आणि असंही लोक म्हणायचे की एक वेळ असं येईल की हिंदी भाषिक महापौर होईल. आणि ते झाले पण RR सिंग झालेत किंवा असे काही लोक पण होऊन गेलेत. पण काळांतरानंतर ती लोक पण मराठी शिकायला म्हणा किंवा मराठी समाजामध्ये म्हणा आणि हे मुंबई म्हणून मी मुंबईकर म्हणून ही जी कन्सेप्ट कशी आली की तुम्ही जरी जन्माला आलं नाही पण आत्ताच्या काळामध्ये काय झालेलं आहे की मराठी भाषिकांच्याबद्दल द्वेष निर्माण करून काही लोक ज्यावेळी वागतात त्यावेळी हा मुद्दा मग ऐरणीवरती होतो. म्हणजे अर्थात म्हणजे मी त्यावेळी उद्धवजी किंवा रश्मी वहिनी आदित्यजी आम्ही ज्यावेळी असं बसतो त्यावेळी ते बोलत आमचे अनेक मित्र जे आहेत ते गुजराती जैन आहेत किंवा अनेक वेगवेगळ्या भाषेचे आहेत. म्हणजे असं नाही का नाही तर त्यांच्याबद्दल तिरस्कार नाही आहे. पण प्रश्न कुठे येतो की ज्यावेळी तुम्ही डिवचायचा प्रयत्न करताय आणि तुम्ही कमी आहात आम्ही जास्त होतोय असं दाखवलं जातो तर हा कॉम्प्लेक्स निर्माण होतो आणि तो होणारच आहे कारण कालांतरानंतर. आणि मग तुम्ही बघितलं असेल की ब्रिजभूषणसारखे लोक किंवा आपले जे खासदार आहेत त्यांनी ते राहायला दिल्लीला फ्लॅट इकडे मात्र खारला आणि ते स्वतः राहत नाही भाड्यावर देत आहेत. म्हणजे इकडचा पैसा काढतायत आणि मग आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करतायत आणि आम्हाला सांगतात तुम्हाला बघून घेऊ करून घेऊ. म्हणजे अशी जी गोष्ट होतात हे उकसवण्याचं काम केलं जातं. नाही तर मुंबई कोविडमध्ये आदरणीय उद्धवजींनी जे काम केलेलं आहे त्या जात धर्म पलीकडे जाऊन काम त्यांनी केलेलं आहे. मी तुम्हाला वरळी विधानसभेमध्ये सांगतो मला आठवते की त्यावेळी कमिशनर परमबीरजी होते. पहिली केस कोळीवाड्यामध्ये आम्ही आयडेंटिफाय केली त्याचा एकदम आम्ही त्याच्या मागे लागलो आदित्यजींच्या नेतृत्वाखाली. पूर्ण कुठपर्यंत झालं आहे काय झालं आहे आणि पहिला कोविडचा जम्बो सेंटर हे वरळीमध्ये तयार करून असताना सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय दिलं. त्यावेळी हे नाही बघितलं की हे मराठी बनवण्यात आलं तेच झालं आहे. तर हे आणि तोच मॉडेल मुंबईमध्ये घेतलं आणि मुंबईचं मॉडेल महाराष्ट्रात घेतलं आणि महाराष्ट्राचं मॉडेल देशामध्ये झालं जी UN त्याची केली. पण सुरुवात कुठनं झाली ही वरळी मुंबईतून झाली ती आणि आदित्यजींच्या नेतृत्वाखाली झाली. तर सांगण्याचा हेतू असा आहे की ज्यावेळी आहे हां तुम्ही म्हटल्याप्रमाणे की आता आपल्याकडे कसोटी अशी आहे की मराठी माणसांनी जसं इतर समाजाची जी लोक एकसंघ होऊन घेऊन मतदान करतात ते आपल्याकडे दुर्दैवाने होत नाही आहे. मग आपण आपल्यावेळी मराठी म्हणून घेऊन आपण बोलतो पण काही OBC म्हणून विचार करतात, काही मराठा म्हणून विचार करतात, काही मागासवर्गीय समाज म्हणून घेऊन विचार करतात. ते जर झालं तर ही परिस्थिती दुर्दैवाने पुढे देखील राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.